नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल आणि असायलाच पाहिजे. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. गेले काही दिवस मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकू शकली नव्हती. मध्ये बराच दिवसांचा गॅप पडला, त्यासाठी मनापासून सॉरी. तशी तब्येतसुद्धा माझी खूप मध्ये बिघडली होती, सो त्याच्यामुळे सुद्धा मी व्हिडिओ शूट करू शकले नाही. सो पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते. फार जास्त बडबड न करता आणि तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला पटकन सुरुवात करते. पण त्याच्या आधी क्विकली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उन्हाळ्याने चाहूल तर दिलेलीच आहे आणि जी काही आता टेम्परेचर जे काही वाढलं आहे, जी काही गरमी वाढली आहे, तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जिथे आपले खूप जास्त आपल्याला घाम येत असतो आणि जसं ऋतू बदलतात तसं आपण आपल्या आहारामध्ये बदल करतो, आपल्या ओव्हरऑल दिनचर्येमध्ये आपण बदल करत असतो. तशाच प्रकारे आपल्याला आपले जी काही आपल्या त्वचेची आपण काळजी घेत असतो आणि ती प्रत्येकीने घ्यायलाच हवी, हे अगदी मस्ट आहे. तर मग उन्हाळा आल्याच्या नंतरसुद्धा त्याच्यानंतर काय तुम्हाला चेंजेस करावे लागतात आणि कशाप्रकारे ह्या अगदी म्हणजे आपण एकदम घामटलेले होतो, आपली त्वचा एकदम चिकट होते, तेलकट होते, खूप अशी घामटलेली असते, चिकचिकीत होऊन जातं सगळं. तर मग अशा ह्याच्यामध्ये तुम्ही कशीच तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता, कसं तुम्ही छान स्वतःच्या तुमच्या शरीराला व्यवस्थित मेंटेन करून ठेवू शकता तुमच्या त्वचेला, हे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आपण जितकं चेहऱ्याच्या त्वचेकडे लक्ष देतो, जितकी चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेतो ना, त्याच्यापेक्षा खूप कमी लक्ष आपण आपल्या ओव्हरऑल आपल्या शरीराच्या त्वचेकडे तितकं लक्ष देत नाही. म्हणजे आपली हातापायची त्वचा असू दे, आपली पोटाची, पाठीची, जी पूर्ण शरीरावरची त्वचा आहे ना, त्याच्याकडे आपण तितकं फारसं लक्ष देत नाही. तर सगळ्यात आधी मी ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. ही वेगवेगळी असते. काही जणांची खूप कोरडी असते, काही जणांची खूप तेलकट असते, काही जणांची पूर्ण कॉम्बिनेशन स्किन असते. काही जणांना अशा ह्याच्यामध्ये खूप त्वचेचे काही ना काही समस्या होत असतात, काही प्रॉब्लेम्स त्यांना येत असतात, खूप असे पुरळ वगैरे येत असतात. तुम्ही तुमच्या बॉडीसाठी किंवा तुमच्या शरीरासाठी जो काही तुम्ही सोप यूज करत असाल ना, तर तो थोडासा जेंटल असला पाहिजे, बट ॲट द सेम टाईम तो सगळा घाम किंवा जो काही चिकचिकीतपणा असतो ना, तो पूर्णपणे त्याच्याने गेला पाहिजे. तर तुम्ही आयदर एखादं छानसं बॉडी वॉश तुमच्या आंघोळीसाठी तुम्ही यूज करू शकता, किंवा मग तुम्ही एखादा छानसा सोप पण ज्याचा pH खूप व्यवस्थित असेल, बॅलन्स असेल, असा तुम्ही सोप तुमच्या शरीरासाठी यूज करायला पाहिजे. आणि डवचा सोप जर तुम्ही बोलला तर मी तर आता पहिल्यापासून डव हा सोप यूज करते आहे आणि तो खरंच त्याचा pH हा खूप व्यवस्थित असतो, बॅलन्स असतो, सो त्याच्यामुळे तो तुमच्या शरीरासाठी खूप चांगला असतो. तर अशा प्रकारचे सोप किंवा बॉडी वॉश वगैरे तुम्ही डेफिनेटली तुमच्या बॉडीसाठी यूज करायला हवे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे बॉडीचा असणारा स्क्रब. तर जसं आपण आपल्या चेहऱ्यावरती जसं स्क्रबिंग करतो ना, तसंच सेम आपल्या बॉडीवरती सुद्धा तुम्हाला ॲटलिस्ट वीकली एकदा तरी स्क्रबिंग हे केलं पाहिजे, पण अगदी हलक्या हाताने, खूप सौम्यपणे हलक्या हाताने तुम्हाला स्क्रबिंग करायचं असतं. ते कशासाठी? तर तुमच्या पूर्ण शरीरावरची आपल्या म्हणजे शरीरावरती जी काही डेड स्किन येत असते, त्याची लेयर ही रोज त्याच्यावर जमा होत असते. आता तुम्ही सोप जरी लावलात, आता आपण आंघोळ तर रोज करतो, ठीक आहे, पूर्ण ती डर्ट तुमच्या स्किनमधून बाहेर जात नाही. सो फॉर दॅट रिझन तुम्ही वीकली एकदा तरी एक्सफोलिएशन करणं म्हणजे बॉडीला स्क्रबिंग करणं हे खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला डेफिनेटली फायदा झालेला दिसेल. तर स्क्रबिंगसुद्धा यूज करताना खूप हलक्या हाताने आणि खूप चांगल्या ब्रँडचं तुम्ही यूज करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पण प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या त्वचेसाठी यूज करता ते चांगल्या ब्रँडचेच असायला हवेत. तर अशा प्रकारे स्क्रबिंग हे तुम्ही आठवड्यातून निदान एकदा तरी करायला पाहिजे. जे बॉडीसाठी स्क्रब्स असतात ते स्क्रब तुम्ही डेफिनेटली यूज करायला हवेत. त्याच्यानंतर आपण येऊया ते म्हणजे मॉइश्चरायझरकडे. तर मॉइश्चरायझर हे अतिशय महत्त्वाचं आहे.
काही जणांना वाटतं की आता हिवाळ्यामध्येच फक्त मॉइश्चरायझर लावायचं, उन्हाळ्यामध्ये असंही घाम येत असतो, इतकी काही आपली स्किन ड्राय आऊट होत नाही, मग मॉइश्चरायझरची काय गरज आहे. बट हे टोटली रॉंग आहे. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, मॉइश्चरायझर हे मस्ट आहे. अगदी तिन्ही ऋतूंमध्ये तुम्हाला हे लावणं तर कंपल्सरी आहे. फक्त इतकंच असतं की हिवाळ्यामध्ये थोडी थंड हवा असल्यामुळे आपली जी स्किन ड्राय आऊट होत असते ना, तो ड्रायनेस थोडासा उन्हाळ्यामध्ये थोडा कमी होतो. मग त्याच्यामुळे तुम्ही इकडे जे बॉडी लोशन्स यूज करता ते थोडे हलके, म्हणजे क्विकली आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतील अशा प्रकारचे तुम्ही चूज करू शकता. तर निव्हियाचे बॉडी लोशन्स वगैरे खूप छान असतात. पूर्णपणे स्किन एकदम ड्राय होण्यापर्यंत वाट नाही बघायचे. तर हलकासा जेव्हा आपल्या बॉडीवरती ओलावा असतो ना, आपण आंघोळ केल्यावरती, त्यावेळेला ते बॉडी लोशन तुम्ही पूर्णपणे तुमच्या हातावर, पायावर, पोटावर, पाठीवर वगैरे सगळीकडे ते लावायचं, जेणेकरून ते तुमच्या स्किनमध्ये छान प्रकारे ॲब्झॉर्ब होतं आणि तुमची स्किन असते ना ती छान मस्त तुकतुकीत राहते. आता हे मी सांगितलं तुम्हाला बॉडीबद्दल. आता मी तुम्हाला फेसबद्दल सांगते. तर चेहऱ्याची जी त्वचा असते ना, ती आपल्या इतर शरीराच्या त्वचेपेक्षा थोडी अजून जास्त नाजूक असते. तर त्याच्यामुळे त्याच्याकडेही लक्ष देणं फार गरजेचं असतं. तर इकडे सुद्धा तुम्ही छान तुमचं स्किन केअर फॉलो करायला हवं. प्रत्येकीने स्किन केअर हे तुम्ही डेली फॉलो करायला हवं. कारण त्याच्यामुळे मी खरंच सांगते तुम्हाला अक्षरशः खूप चांगले त्याच्यामध्ये रिझल्ट्स बघायला मिळतील. आणि मेन म्हणजे कंटिन्युटी तुम्ही ठेवली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची. तर सोप तुम्ही चेहऱ्याला वापरू नका, कारण त्याच्यामुळे थोडंसं ते स्किनला हार्श होतं. तर आणि मेन म्हणजे स्किन तुमची ड्रायसुद्धा होते जितका तुम्ही सोपचा यूज कराल. तर मी तुम्हाला सांगेल की इकडे तुम्ही फेसवॉश जे असतात, तर फेसवॉश हे तुम्ही खास करून यूज केले पाहिजे तुमच्या चेहऱ्यासाठी. आणि अगदी सारखं फेस, आता उन्हाळ्यामध्ये बघायला गेलं तर आपल्याला घाम तर वारंवार येत असतो, म्हणून सारखं तुम्ही फेसवॉश घेऊन चेहरा धुवायची काही गरज नाही. फार तर 2 वेळेला तुम्ही फेसवॉश तुमच्या चेहऱ्याला यूज करू शकता. अदरवाईज इतर वेळेला जेव्हा तुम्हाला घाम येत असतो ना, त्यावेळेला सिम्पली तुम्ही पाण्याने तोंड धुवू शकता. बट जास्तीत एक्स्ट्रीम लेवलचा यूज इकडे तुम्हाला फेसवॉशचा करायचा नाही आहे. दिवसातून 2 वेळा तुम्ही फेसवॉश डेफिनेटली यूज करू शकता आणि तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्ही फेसवॉश हा चूज करायला हवा. त्यानंतर मग तुम्ही यूज करायला पाहिजे ते म्हणजे टोनर. तर आता टोनर हे सुद्धा तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग तुम्ही चूज करायला हवेत. आता वेगवेगळ्या प्रकारचे टोनर्स अवेलेबल आहेत आणि अगदी काहीच तुम्हाला कळत नसेल तर रोज वॉटर इज द बेस्ट ऑप्शन फॉर युअर स्किन. तर रोज वॉटर किंवा कुठल्याही प्रकारचं जे टोनर जे तुमच्या स्किनसाठी चांगल्या प्रकारचं असेल, अगदी चांगल्या ब्रँडचं तुम्ही यूज करू शकता. ते लांबून थोडंसं तुमच्या चेहऱ्यावरती स्प्रे करायचं. त्याच्याने ते लगेच स्प्रे केल्याच्या नंतर लगेच चेहरा वाईप आऊट करायचा नाही, तर थोडंसं ते डॅब करून तुमच्या स्किनमध्ये ते मुरलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही टोनर यूज करता तेव्हा त्याच्यामुळे तुमचा जो स्किनचा pH असतो तो सुद्धा बॅलन्स राहायला मदत होते. शिवाय ही छोटी छिद्र असतात आपल्या स्किनमध्ये, सो त्याच्या आतमध्ये सुद्धा जाऊन ते तिथे डर्ट साठते आणि मग पिंपल्स वगैरे येतात, ॲक्ने यायला सुरुवात होते. तर मग टोनर किंवा टोनिंग करणं हे खरंच खूप चांगलं असतं आणि गरजेचंही असतं. तर मॉइश्चरायझरसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डेफिनेटली तुम्ही यूज करायला हवं. फक्त इतकाच फरक आहे की थोडंसं जेंटल इकडे तुम्ही जे मॉइश्चरायझर आहे ते तुमच्या स्किनवरती वापरायला पाहिजे. त्यांची स्किन ही खूप जास्त ॲक्ने प्रोन किंवा सेन्सिटिव्ह असते, तर त्यांनी कुठलंही प्रोडक्ट अगदी डोळे झाकून वापरू नये. म्हणजे जर एखादं प्रोडक्ट मला सूट करतं आहे ते इट्स नॉट नेसेसरी की ते तुम्हालाही सूट करेल. आपल्या प्रत्येकाची त्वचा ही खूप वेगळी असते. त्यामुळे हां बाबा हिची स्किन खूप छान आहे, मग ही जे वापरते तेच मी पण वापरणार, तर असं नाही आहे. सगळ्यात आधी तुम्ही तुमचा स्किन टाईप कुठला आहे ना ते आधी तुम्ही तपासून बघा आणि त्याच्यानंतरच बाबा माझी स्किन ही आहे, माझ्या स्किनचा टाईप हा आहे, माझ्या स्किनला हे प्रोडक्ट्स बरोबर मॅच करतील, मग ते तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे रिझल्ट्स हे खूप चांगले मिळतील. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे अगदी तुम्ही हे स्किप केलंच नाही पाहिजे. अगदी कुठलाही ऋतू असू दे, असं नाही की फक्त उन्हाळ्यामध्ये, तर कुठल्याही ऋतूमध्ये. पण उन्हाळ्यामध्ये त्याची जी गरज असते ना ती खूप पटीने वाढलेली असते आणि ते आहे सनस्क्रीन.
आता मी बऱ्याच जणींना बघितलेलं आहे की सनस्क्रीन ते अजिबातच यूज करत नाही. जेव्हा पण तुम्ही घराच्या बाहेर पडाल त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही सनस्क्रीन हे कंपल्सरी तुम्ही यूज करायलाच हवं. आणि SPF 50 मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही SPF 50चंच सनस्क्रीन तुमच्यासाठी घ्या. पण फार तर SPF 30पर्यंत चालू शकतं, पण त्याच्या खाली मात्र जाऊ नका. इकडे हे लक्षात ठेवा की सनस्क्रीन हे तुम्हाला वापरायचंच आहे, कारण की ते अक्षरशः एक संरक्षक कवच म्हणून काम करतं आपल्या त्वचेवरती जेव्हा पण आपण घराच्या बाहेर पडत असतो. आणि प्रत्येक 5-6 तासांनी जर तुम्ही खूप वेळ बाहेर राहणार असाल आणि खास करून उन्हामध्ये, तर त्यावेळेला प्रत्येक 5-6 तासांनी तुम्ही सनस्क्रीन लोशनचं ॲप्लिकेशन करायला हवं तुमच्या स्किनवरती. आणि असं नाही की फक्त चेहऱ्यावरतीच लावायचं, तर आपल्या हातांवरती वगैरे जेवढा जो पण भाग तुमचा एक्सपोज म्हणजे दिसतोय, उघडा आहे, त्या प्रत्येक भागावरती तुम्हाला सनस्क्रीन लोशन तर हे डेफिनेटली वापरायचं आहे. आणि हे तुम्ही कायम लक्षात ठेवायला पाहिजे. सो सनस्क्रीन इज अ मस्ट. सो क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन अशा मी तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये बॉडीसाठी आणि तुमच्या फेससाठी कशा प्रकारे तुम्ही करायला पाहिजे, निवडायला पाहिजे, हे मी तुम्हाला इकडे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमच्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. तर आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भरपूर घाम येत असतो. तर लक्षात ठेवा की अल्कोहोल बेस्ड कुठल्याही प्रकारचा परफ्यूम, डिओड्रंट तुम्हाला काखेमध्ये मारायचा नाही आहे. हे कुठल्याही प्रकारचा अगदी छान स्मेल आहे म्हणून एखादा परफ्यूम मारला तर मग तिकडे फक्त तुम्हाला त्रास होणार, इरिटेशन होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंडरआर्म्समध्ये एक प्रकारचा तो काळपटपणा तुमचा तो येत राहणार आणि वाढत जाणार. तर तुम्ही इकडे एकदम जेंटल असे जे रोल ऑन असतात, बॉडी रोल ऑन असतात, जे आपण खास करून अंडरआर्म्ससाठी यूज केले जातात, तर निव्हियाचे बॉडी रोल ऑन खूप छान आहेत, मस्त आहेत. तर ते तुम्ही आणि अफोर्डेबल रेंजमध्ये असतात, तर ते तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता तुमच्यासाठी. पण रोजच्या रोज डेली वेअरमध्ये तुम्ही आंघोळ झाली की रोल ऑन तुम्ही तुमच्या अंडरआर्म्समध्ये यूज करायला पाहिजे. त्याच्यामुळे होतं काय की घाम जरी आला ना आणि तो वास जो उग्र येत असतो तो येत नाही आणि तुम्हालासुद्धा फ्रेश वाटत राहतं. बाहेर जाताना आपल्याला वाटतं की आता ठीक आहे तुम्ही काखेमध्ये रोल ऑन लावलात, पण जेव्हा पण तुम्ही कपडे घालून वगैरे बाहेर जाणार असता तर मी तुम्हाला सांगेन की बॉडी मिस्ट वगैरे तुम्ही यूज करू शकता, जे डिरेक्टली तुम्ही कपड्यांवर स्प्रे करू शकतात किंवा परफ्यूम. बट ही प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे. काहींना खूप जास्त स्ट्रॉंग ऑर्डर त्यांना आवडतात, चालतात. तर काही जणांना त्याची एलर्जी असू शकते, काही जणांना त्याच्यामुळे डोकं दुखू शकतं. तर ही प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे. हा बॉडी मिस्ट किंवा परफ्यूमचे तुम्ही कपड्यांवरती वापरले पाहिजेत. डायरेक्टली तुमच्या स्किनवरती कुठल्याही प्रकारचे परफ्यूम किंवा हा एकदम अल्कोहोल बेस्ड जे असतात डिओड्रंट ते तुम्ही यूज करायचे नाहीत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पण तुम्ही घराच्या बाहेर जाणार असाल तेव्हा तुम्ही गॉगल तुमच्या डोळ्यांच्या प्रोटेक्शनसाठी तर डेफिनेटली वापरायला पाहिजे. तो सुद्धा चांगल्या कंपनीचा, चांगल्या ब्रँडचा वापरा. काहीतरी लोकल घेऊन गॉगल फक्त स्टाईलसाठी वापरायचा नसतो तो, तर तुमच्या डोळ्यांच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून गॉगल उन्हाळ्यामध्ये मस्ट आहे. तर बाहेर जाताना गॉगल लावायला विसरू नका. खूप जास्त उन्हाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी 10च्या नंतर ते अगदी आता तर 5-5:30 पर्यंतसुद्धा खूप जास्त ऊन असतं. तर मग ॲटलिस्ट 4 वाजेपर्यंत जरी तुम्ही बाहेर असणार असाल तर अशा वेळेला तुम्ही अम्ब्रेला घेऊन जायला काही हरकत नाही. तुम्ही बाहेर खूप कडक ऊन आहे आणि तुम्हाला बाहेर जायचं आहे तर मग तुम्ही डेफिनेटली अम्ब्रेला छत्री तुम्ही कॅरी करायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला उन्हापासून थोडंसं प्रोटेक्शन मिळतं. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे स्कार्फ हा तुम्ही यूज करा. आणि जो स्कार्फ आपण पूर्ण चेहऱ्यापर्यंत म्हणजे आपल्या केसांपासून ते आपल्या चेहऱ्याला तो असा बांधला जातो, तर त्याच्यामुळे त्या पूर्ण उन्हाच्या तीव्रतेपासून, त्या प्रखर उन्हापासून तुमच्या स्किनचं एक टॅनिंगपासून थोडंसं तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. म्हणजे सनस्क्रीन तर तुम्ही लावलेलं आहेत, पण तरीसुद्धा ह्या गोष्टीसुद्धा खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही ह्या एवढ्या कडक उन्हामध्ये बाहेर पडत असता. तर गॉगल, छत्री आणि तो स्कार्फ ह्या गोष्टी तर डेफिनेटली तुमच्या बॅगेमध्ये असायलाच हव्या. हे बघा, त्वचा चांगली ठेवण्यासाठी आपण हे सगळं फॉलो करतो आणि ते करणं गरजेचं आहे, केलंच पाहिजे.
पण त्याचसोबत त्वचेच्या आतून सुद्धा ते सगळं पोषण डेफिनेटली झालं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी भरपूर प्या. उन्हाळ्यामध्ये वारंवार आपल्याला खूप घाम येत असतो, तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला खरंच पाण्याची खूप गरज असते आणि त्यामुळे पाणी वारंवार पीत राहा. ते खूप चांगलं असतं, कारण पाणी हायड्रेशन हे तर तुमच्या स्किनला खूप गरजेचं आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या. आपल्या शरीराला निदान 2 ते 3 लिटर पाण्याची तर डेफिनेटली गरज असतेच असते, कुठलाही ऋतू असू दे. त्यामुळे पाणी प्यायची सवय तुम्हाला असायला हवी. जी काही सीझनल फ्रूट्स असतात, प्रत्येक सीझनप्रमाणे छान बाजारामध्ये फळं दिसायला लागतात, भाज्या दिसायला लागतात, तर मग त्यांचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. सीझनल फ्रूट्स जे असतात ते अगदी त्या ऋतूप्रमाणे हे फळं येत असतात, तर डेफिनेटली तुम्ही ती तुमच्या डाएटमध्ये घेतली पाहिजे, खाल्ली पाहिजे. त्याचा तुमच्या शरीराला झाला तर खूप छान फायदाच होतो. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्किनचा आजार असेल किंवा काही असू दे, एक्झिमा असू दे, सोरायसिस असू दे, किंवा तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये काही जणांना खूप जास्त घामोळं येतात, काही जणांना खूप इन्फेक्शन्स वगैरे होतात, किंवा उन्हापासून म्हणजे उन्हामुळे खूप असे सनबर्न वगैरे झालेलं दिसून येतं काही जणांच्या त्वचेवरती. तर प्लीज 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 स्किन स्पेशलिस्टला दाखवायला विसरू नका. डॉक्टरचा सल्ला त्वरित घ्या आणि जे काही स्किनचं इन्फेक्शन असेल ना, त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण खरंच माझ्या बाबतीत हे झालेलं आहे, मी हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. पण खरंच तुम्ही ती चूक करू नका, कारण पुढे त्या गोष्टी खूप वाढलेल्या असतात आणि स्किनच्या बाबतीमध्ये आपल्याला असं वाटतं की यार हे पटकन बरं व्हावं. तर काहीही स्किनचा इश्यू असेल तर त्वरित डॉक्टरकडे जा, ते इग्नोर करू नका. तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कशा प्रकारे तुम्ही शरीराची आतून आणि बाहेरून काळजी घेऊ शकता हे मी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे तुमच्या मनामध्ये छान सकारात्मक विचार ठेवा, तुमचं मन प्रसन्न ठेवा, तुमच्या चेहऱ्यावरती छान मस्त हसू येऊ द्या. म्हणजे बघा की तुमच्या शरीराची त्वचासुद्धा छान चमकेल. मन आनंदी तर शरीर आनंदी. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. पुन्हा भेटेन मी तुम्हाला असाच एक नवीन विषयाने नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.